तुमच्या अकाउंटमध्ये अचानक लाखभर रुपये क्रेडिट झाले तर आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, पण त्यापेक्षा तुम्ही हे म्हणा की त्यानंतर तुम्ही करणार काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो। आणि अशीच एक घटना घडली आहे ग्रेटर नोएडामध्ये। नेमकं काय झालंय, कुणाच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत, किती मोठे पैसे आलेत आणि त्यानंतर काय सगळं घडलंय, हा सगळा घटनाक्रम जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर झालं काय, ग्रेटर नोएडामधील दानकोरमध्ये ही एक धक्कादायक घटना घडली आहे। 19 वर्षाचा दीपक उर्फ त्याला दीपू देखील म्हणतात, त्याच्या आईच्या अकाउंटमध्ये एक भली मोठी रक्कम क्रेडिट झाली। 2 महिन्यापूर्वीच त्याची आई मृत पावली होती आणि त्याने आईचं जे खातं आहे बँकेचं ते सुरूच ठेवलं होतं। मग त्या बँकेच्या खात्यामध्ये एक दिवस अचानक 1.13 लाख कोटींपेक्षा जास्त रुपये, किती 1.13 लाख कोटींपेक्षा जास्त रुपये त्याला आईच्या खात्यामध्ये आढळले। त्याची आई गायत्री देवी यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालं होतं। पण मग आईच्या गेल्यानंतर आईच्या खात्यामध्ये अचानक इतकी मोठी रक्कम आली तर दीपकला काय करावं तेच कळत नव्हतं। पण मग दीपकने ते खातं वापरणं सुरू ठेवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवारी रात्री त्याला अचानक एक मेसेज आला, ज्यामध्ये एक भली मोठी रक्कम त्याच्या आईच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेली त्याला एक मेसेज आला आणि त्याला विश्वास बसला नाही की हे कसं काय होऊ शकतं। त्यामुळे त्यानं तो मेसेज मित्रांना दाखवला आणि अविश्वासापायी त्यानं मित्रांना ते शून्य देखील मोजायला सांगितले की नेमकी ही किती मोठी रक्कम आहे ज्याला आपण मोजूही शकत नाहीये, त्यामुळे तो शून्य मोजायला लागला। मग सोमवारी त्याने बँकेला भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा तो बोलला तेव्हा अधिकाऱ्यांनाही ही जी असामान्य रक्कम बँकेमध्ये क्रेडिट झाली आहे त्याची पुष्टी केली। परंतु हे खातं तात्काळ गोठवण्यात आल्याची माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याला दिली। मग त्याला कळेनासंच झालं की नेमकं प्रकरण काय। कोटक महिंद्रा बँकेच्या पथकाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्यांनी आयकर विभागाला देखील हे सगळं प्रकरण कळवलं। या संदर्भात आयकर विभाग देखील आता या सगळ्याची चौकशी करतोय। पण त्या मधल्या काळामध्ये दीपकला इतके फोन यायला लागले की इतकी रक्कम त्या अकाउंटमध्ये आली कशी, काय नेमकी सगळी घटना आहे, ही बातमी जिकडे तिकडे पसरली आणि दीपकला शेजारी असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे लोक असतील, सगळ्यांकडून सतत फोन यायला लागले। मग लोक त्याला अचानक ही रक्कम कशी मिळाली, इतकी मोठी संपत्ती आईच्या अकाउंटमध्ये आली कशी आणि त्या संपत्तीचा स्रोत कुठला आहे हे विचारायला लागले। आणि या वाढलेल्या लक्षामुळे काय झालं, तो गोंधळून गेला, त्याला कळेनाच की आता करावं काय। मग शेवटी त्याने आपला फोन बंदच करून टाकला। झालं काय तर आयकर विभागाची चौकशी, आयकर विभागाने या रहस्यमय व्यवहाराची सगळी चौकशी सुरू केलेली आहे। त्यामुळे अचानक इतकी मोठी रक्कम कशी आली आता याची चौकशी आयकर विभाग करतोय। एका मृत व्यक्तीच्या खात्यामध्ये इतकी मोठी रक्कम कशी जमा झाली हे शोधण्याचा आता अधिकारी प्रयत्न करतात। पण अधिकाऱ्यांना हा एक बँकिंग मधला दोष आहे की नेमका तांत्रिक बिघाड आहे की मनी लॉन्डरिंगचा हा एक मोठा स्कॅम आहे, या सगळ्या प्रकरणांची चौकशी हे अधिकारी करतायत आणि या सगळ्या प्रकरणावर त्यांचा संशय देखील आहे की नेमकं कशा संदर्भात हे इतके मोठे अकाउंटचे जे पैसे आहेत ते आले असतील। मग या व्यवहाराच्या संपूर्ण तपासणीसाठी सगळा तपशीलवार ऑडिट केला जातोय आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अंतर्गत प्रणालीमध्ये नेमका कोणता बिघाड आहे का हे सुद्धा बघणं सुरू केलंय आणि त्याचीच खात्री करण्यासाठी सगळी तपासणी आता बँक अधिकारी, आयकर खात्याचे अधिकारी हे करतायत आणि हा निधीचा नेमका स्रोत काय आहे हे चौकशी पूर्ण झाल्यावरच कळेल। आता या सगळ्या घटनेबद्दल ना सोशल मीडियावर इतक्या प्रतिक्रिया येत आहेत, कितीतरी त्याच्यावर मीम्स बनलेले आहेत, कितीतरी गोंधळ सगळ्या गोष्टींचा चाललाय। पण नेमकं या सगळ्यांमध्ये दीपक पुरता गोंधळून गेलाय आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं होतं की अचानक इतकी मोठी रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये आली तर त्या रकमेचं काय करायचं तो नंतरचा विषय आहे, पण ती आली कशी हा महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित राहतोय। तुम्हाला या सगळ्या घटनेसंदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असे आजूबाजूला तुमचे जर किस्से घडले असतील, कोणाच्या अकाउंटमध्ये अचानक इतकी मोठी रक्कम आली असेल तर संबंधित बँकेला त्वरित संपर्क करा आणि पोलिसांना देखील सांगा, कारण की हा दिसतो तितका सोपा विषय नाहीये, हा मोठा स्कॅम देखील असू शकतो। आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।